आज आपण हरतालिका पूजेसाठी मातीपासून पार्वती मातेची एक सुंदरशी मूर्ती बनवणार आहोत. त्यासाठी पहिले आपण भिजवलेली शाडूची माती घेतली. त्याचा छानसा गोळा बनवून त्यावरती चेहरा बनवण्यासाठी पहिले आपण मार्किंग करून घेतलं. पहिले तर आपण नाकासाठी मार्किंग केलं, मग आपण होटांसाठी केलं आणि मग आपण डोळे बनविण्यासाठी केलं. माती जर व्यवस्थित भिजवलेली असेल तर त्याला फिनिशिंग छान येते आणि त्यानंतर चेहऱ्याला व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आपण वरचा म्हणजे केसांचा भाग त्याला जोडला आणि मग आपण चेहऱ्यासाठी सुरेखरित्या डोळे बनवण्यासाठी सुरुवात करू. डोळे बनवताना आपण आपल्याकडे जर घरी वेगळे टूल्स उपलब्ध नसतील तर आपण एक सेफ्टी पिनचा वापरही करू शकतो. डोळे बनवल्यानंतर आपण एक नाक बनवले आहे आणि नाकाला व्यवस्थित शेप दिल्यानंतर आपण होठ बनवू. पण मग बनवताना एका गोष्टीचं व्यवस्थित लक्ष द्यायचे की त्याचं मेजरमेंट म्हणजेच माप व्यवस्थित आलं पाहिजे. एकाच लाईनीमध्ये डोळे आणि त्याच्या मध्यभागी नाक आलं पाहिजे. त्यानंतर आपण फिनिशिंगसाठी त्यावर थोडं थोडं पाणी शिंपडून ब्रशने मातीला एक छानसा थर देऊन घ्यायचा, म्हणजे चेहरा सुंदर प्लेन होऊन जातो. आता आपण ओठ बनवणार आहोत. ओठांसाठी पहिले आपण पाणी शिंपडून घेतले. एक छोटासा मातीचा गोळा त्याला अंडाकृती शेप देऊन आपण तो ओठांच्या जागी लावला आणि त्याला सेफ्टी पिनने शेप देऊन घेतला. आता गालाचा भाग थोडासा वरती असतो, त्यामुळे आपण ओठांच्या भागाच्या किनारी थोडासा सेफ्टी पिनने प्रेस करून घेतला आणि सुंदर शेप येण्यासाठी आणि हसरा चेहरा येण्यासाठी बारकावे करून घेतले. गालाचा भाग थोडासा वरती येण्यासाठी आपण थोडीशी माती गालाच्या भागावरती लावून घेतली. आपण जर सुरुवातीलाच हे सगळं केलं तर मेजरमेंट व्यवस्थित येत नाही आणि चेहरा हवा तसा सुरेख आणि आकर्षित दिसत नाही. आता आपला सुंदरसा पार्वती मातेचा चेहरा तयार झालेला आहे. यानंतर आपण पार्वती मातेचा पायांपासून सुरुवात करू. त्यासाठी पहिले आपण सरळ मातीचे 2 आयताकृती गोळे बनवून घेतले. एक मध्ये ठेवला, एक डाव्या बाजूला आणि आपण अजून एक बनवून उजव्या बाजूला ठेवणार आहोत. हे झाले पार्वती मातेचे 2 पाय. आता ज्यांना दोन्ही पायही दाखवायचे आहेत त्यांच्यासाठी मी पहिले दाखवणार आहे कसं करायचं, म्हणजे साडी आणि दोन्ही पार्वती मातेचे पाय दिसतात मांडी घातल्यावरतीही. आता हे बनवले आहे 2 पाय. यानंतर आपण साडीच्या चुन्या घ्यायला सुरुवात केली आहे. ज्यांना साडीच्या चुन्या व्यवस्थित दिसायला हव्या आणि पार्वती मातेचे पायही दिसायला हवे त्यांनी या प्रकारे करावे. जसे की पहिले आपण एका बाजूच्या मिऱ्या एकावर एक अशा 3दा लावून घेतल्या. पहिली मिरी खाली, त्यावर दुसरी आणि तिसरी त्यावर. आता दुसऱ्या बाजूच्या मिऱ्या आपण त्याच प्रकारे घेणार आहोत. दोन्ही बाजूला समांतर मिऱ्या घेणार आहोत, म्हणजे साडी सुंदर दिसते. ही पद्धत आहे ज्यांना साडीच्या मिऱ्या हव्या आहेत पूर्णपणे दिसलेल्या आणि पायही दिसलेले हवे आहेत. यानंतर आपण कंबर आणि पाठीचा कणा बनवणार आहोत.
जर आपण पहिलेच आकार बनवून त्यावरती ठेवला तर त्याचं मेजरमेंट म्हणजेच माप मागे पुढे होते आणि ते असं सुरेख आणि सुंदर दिसत नाही. त्यामुळं आपण आपल्या अंदाजानुसार म्हणजेच कमरेचा शेप, पायांचा माप आणि चेहरा त्याच्या समांतर सगळं बनलं गेलं पाहिजे. म्हणून थोडी थोडी माती घेऊन आपण लावायची, म्हणजेच खांद्याचा भाग हा कमरेच्या भागाला समांतर हवा. आपल्याकडे बनवण्यासाठी टूल्स नसले तरी चालेल. आपण घरी असलेल्या वस्तूंचा उपयोग करून बनवू शकतो, फक्त सेफ्टी पिन आणि आपल्या हातांचा वापर करून. मध्ये मध्ये आपण जेव्हा पाणी त्यावरती स्प्रे करतो तर त्याला सुंदर अशी फिनिशिंग येते आणि माती एकजीव होऊन जाते. आता दोन्ही हात बनवून झालेले आहेत. अशा प्रकारे सुंदर साडी बनवून झाल्यानंतर आपण आपला अगोदर बनवलेला चेहरा त्यावरती लावणार आहोत. आता आपल्या या सुंदर पार्वती मातेला कलर केल्यानंतर ही माता काही या प्रकारे दिसेल. या आहेत तिच्याबरोबर तिच्या 2 मैत्रिणी. थँक्यू.